नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत एक मोठा आदेश आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून अतिरिक्त शिक्षण समायोजनाबाबत महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर आदेश काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत हा मोठा आदेश काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत मोठा आदेश। प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे पाहू शकता दिनांक स्वशासंकित दिनांक प्रति शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व प्रशासन अधिकारी मनपा नगर परिषद व सर्व विषय आहे अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत। पहा अपडेट काय सांगतोय। उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक 5 दिनांक 19/5/2026 संदर्भ क्रमांक 6 दिनांक 1/6/2026 संदर्भ क्रमांक 7 किंवा दिनांक 7/7/2026 व संदर्भ क्रमांक 8 दिनांक 23/7/2026 रोजीच्या या पत्राचे अवलोकन करण्यात यावे। उक्त प्रकरणी आपणास कळवण्यात येत आहे की शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या समायोजनाबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती ही निर्गमित केली आहे। शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील मुद्दा क्रमांक 310 नुसार सदरील कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही जे कर्मचारी समायोजित ठिकाणी हजर होणार नाहीत अशा न हजर होणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये व त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी। तसेच ज्या शाळांनी अशा समायोजनानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्यात नकार दिला किंवा टाळाटाळ केली असल्यास त्या शाळेचे सदर पद व्यपगत करावे व शालार्थ प्रणालीनुसार असे पद काढून टाकावे। असे पद शासनाच्या मान्यतेशिवाय पुनर्जीवित करण्यात येऊ नये असे देखील तरतूद आहे। आणि त्याच अनुषंगाने सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या समायोजन झालेल्या शिक्षकांना संबंधित शाळेने रुजू करून घेतले नसलेल्या या शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024चा मुद्दा क्रमांक 3च्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल संचालनालयास सादर करावा। तसेच सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तसेच समायोजन न झालेल्या शिक्षकांचे तातडीने अन्य शाळांमध्ये शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील या तरतुदीनुसार समायोजन करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी। शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत हा मोठा आदेश आहे। म्हणजे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।